नमस्कार। आज मी गोव्याच्या पद्धतीची अळूची पातळ भाजी बनवत आहे। त्यासाठी मी अळूची पानं साफ करून घेते। पातळ अशी पानं आहेत। भाजीचे देठ काढून मी वेगळे ठेवले आणि पानं मी स्वच्छ पाण्याने धुवून घेते। हाताला खाज येऊ नये म्हणून मी कोकम घासून घेते। आता मी देठ साफ करून घेते अगोदर। पानं धुवून व्यवस्थित एकावर एक लावून घेतलेत आणि देठ त्याच्यात घेऊन घट्ट असे गोल गोल रोल करून घेते आणि आता भाजी कापून घेते। जास्त बारीक कापायची नाहीये, परत आपल्याला शिजवायचीच आहे ती। भाजी कापून झाली आहे, त्यात थोडंसं पाणी घेते आणि या फणसाच्या आटल्या फोडून घेते। सालं काढून धुवून घेते मी आता। त्यात भिजवलेले वाटाणे आहेत, दोन्ही एकत्र करून कुकरमध्ये मी शिजवून घेते। भाजी शिजलेली आहे, आता ती घोटून घेते। त्यात वाटाणे आणि आटल्या घातलेत। कढईत तेल घेऊन थोडासा ओवा, लसूण, कांदा घालून परतून घेते छान। नंतर ओलं खोबरं पण भाजून घेते। खोबरं भाजून झालेलं आहे आणि त्याची पेस्ट करून घेतली आहे। आता कढईत मी राई, लसूण, कढीपत्ता, हिंग घालून फोडणी तयार केली आहे। त्यात शिजून घेतलेला आळू घालते आणि त्यात वाटलेली पेस्ट पाणी घालून एकत्र करून घेते। 4 कोकम घातलेत आणि गोव्याचा मसाला, हळद आणि मीठ सगळं एकत्र करून भाजी शिजून घेते। अळूची पातळ भाजी तयार आहे। इथे मी तुरीची डाळ घेतली आहे धुवून। त्यात कांदा, मिरची, टोमॅटो आणि थोडंसं पाणी घालून डाळ शिजून घेते। डाळ शिजलेली आहे, मी ते रवीने घोटून घेते। इथे मी शिराळं घेतलेले आहे, ते साफ करून घेते आणि त्याच्या तिरकस अशा लांब फोडी करून घेते। फोडी तयार आहेत। आता साईडला जे उरलेले आहेत ते गोल गोल काप करून घेते मी। शिजलेली डाळ मी कढईत काढून घेतली। त्यात गोल कापलेल्या शिराळ्यांच्या फोडी घालते, किसलेलं खोबरं आणि मीठ, हळद घालून मिक्स करून घेते आणि झाकण लावून शिराळे शिजून घेते। शिराळे शिजलेली आहेत, आता वरून फोडणी देते। त्या कढईत तेल घेतलंय, त्यात राई, जिरं, सुक्या लाल मिरच्या, लसूण, कढीपत्ता, हिंग आणि कोथिंबीर घालून डाळीला वरून फोडणी देते। शिराळे घातलेली तुरीची डाळ तयार आहे। आता मी तिरकस कापलेल्या फोडी घेते, त्याला हळद, लाल मिरची पावडर, मीठ घालून फोडींना मीठ मसाला लावून घेते व्यवस्थित। एका ताटात रवा घेतला, त्यात थोडंसं तांदळाचं पीठ, लाल तिखट आणि मीठ घालून फोडींना लावून घेते। एका पॅनमध्ये तेल घेऊन फोडी दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घेते। कापं दोन्ही बाजूने छान भाजलेली आहेत। शिराळ्याची कापं तयार आहेत। आता मी सर्व करते। साधी सोपी व्हेज थाळी तयार आहे। तुम्हाला आवडली असेल तर शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा। धन्यवाद।